माझ्या आईबाबांनी धर्माचा, धर्मशास्त्राचा मान ठेवून पुढील भविष्यात आमचे कल्याण व्हावे म्हणून दिलेली शिक्षा मुकाट भोगली. आमच्या आईबाबांनी आम्हाला अनाथ पोरकं करून प्रायश्चित्त घेतल्यावरही आमच्यावरचं ग्रामण्य उठवलं नाही. उलट समाजानं आमचा जास्तच तिरस्कार केला. तो झेलत अर्धवट मिळत असलेल्या माधुकरीवर आम्ही जीवन जगत आहोत. आमचे दैनंदिन जीवन सुसह्य व्हावे, समाजाकडून आम्हास मानवतेची वागणूक मिळावी, एवढ्याच अल्प अपेक्षेनं आम्ही आपणाकडे आलो आहोत. मुळात संन्यासातून गृहस्थाश्रमात येणेच निषिद्ध आहे, तेथे त्यापासून झालेली संतती कशी स्वीकार्य असेल? हा तर अधर्म आहे. तेव्हा ज्ञानेशा मृदू स्वरात म्हणाला, आचार्य, धर्म हा मानव कल्याणासाठी आहे. धर्मशास्त्राचे नियम अपूर्ण असतील तर त्याचा विचार करण्यासाठीच धर्मसभा असतात. तेव्हा त्या मानव धर्माला आवाहन करूनच आम्ही आपणास विनंती करतो. ईश्वर सर्व चराचरात भरून आहे, तसाच तो प्राणी, पक्षी, मनुष्यातही चैतन्य रूपाने, आत्मा रूपाने आहे. सर्वाभूती आत्मा एकच आहे. त्या मनुष्य स्थित ईश्वराच्या अधिष्ठानासाठी आम्हाला न्याय हवा आहे. ज्ञानेशाचं संभाषण ऐकून धर्मसभा विचाराधीन झाली. लोक आपसात कुजबुज करू लागले. तिथे जमलेल्या गर्दीत एक पखालवाला रेड्यासहित उभा होता. आचार्यांनी त्याला हाकारून रेड्याचं नाव विचारलं. त्यानं, याचं नाव ज्ञाना आहे जी, ज्ञाना, असं म्हणताच सगळेजण कुत्सितपणे फिदी हसू लागले. त्यातील एका कर्मठ ब्राह्मणानं पुन्हा विचारलं, काय रे मुला, सर्वाभूती आत्मा एकच आहे म्हणतोस, मग तो त्या रेड्यात आहे का? आणि काय हा रेडा तुझ्यासारखा रुचा म्हणू शकेल? आचार्य, आमच्या देहात फरक आहे. तो पशु आहे, आपण मनुष्य. ज्ञान हे संस्काराने प्राप्त होते. त्याच्यावर संस्कार झाले तर तोही बोलू शकेल. मग समोरील रेड्यावर संस्कार करून त्यास बोलते करावे, नाही तर आमच्या पायी माथा ठेवून क्षमा मागावी आणि आल्या पावली परत जावे. समजलास? हे ऐकल्यावर मला त्या आचार्यांचा मनोमन खूप राग आला. माझे दोन्ही भाऊ इतके नम्रतेने बोलतायत आणि स्वतःला आचार्य म्हणवणारे इतके कसे निर्दयपणे, निष्ठुरपणे बोलतायत. पण ज्ञानेशा आणि निवृत्ती दादा मात्र शांत होते. ज्ञानेशानं निवृत्ती दादाकडे पाहिले. निवृत्ती दादा म्हणाला, ज्ञाना, तू तुझे विधान सिद्ध करून दाखवण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही. परमेश्वरी इच्छाच तशी आहे. मग ज्ञानेशानं निवृत्ती दादाच्या पायावर मस्तक ठेवून नमस्कार केला. सभेतील सर्वांना नमस्कार करून मोकळ्या जागी उभ्या असलेल्या रेड्याच्या शेपटीच्या मुळाकडून पाठीवरून हळूहळू हात फिरवत मस्तकावर ठेवला. महिषराज, बोला. ऋग्वेदातली ही पहिली ऋचा म्हणा पाहू. ओम अग्निमिळे पुरोहितम यज्ञस्य देव मृत्विजम
गोतारं रन्धधातमम् अग्निवीरे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम् गोतारं रत्नधातमम् मग काय सर्वांचीच बोलती बंद झाली. धर्मसभेची मती गुंग झाली. सारं चित्रच पालटलं. जी धर्मसभा आमची हेटाळणी करत होती ती आमच्या पाया पडू लागली. म्हणाले, आम्हाला क्षमा करा. आपल्या ब्रह्मतेजाची आम्हाला कल्पना नव्हती. आम्हाला त्याची आत्ता जाणीव झाली. तुम्ही शुद्धच आहात. आम्ही कोण तुम्हाला शुद्धीपत्र देणारे? ब्रह्मसभेनं आमचा गौरव केला. मलाही ब्रह्मचित्कला म्हणून संबोधित केले. ज्ञानदेव महाराजांचा ज्ञानदेव महाराजांचा संत ज्ञानेश्वरांचा ज्ञानदेव महाराजांचा त्यानंतर ज्ञानेशाच्या योग सामर्थ्याची कीर्ती चहूकडे पसरली आणि आमच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला. त्यानंतर आम्ही सगळे पुन्हा आळंदीला आलो. वाटेत सोपानानं विचारलं, दादा, जाताना आपण नेवाशे येथे मोहिनीराजचे दर्शन घेऊया का? समुद्र मंथनाच्या वेळी राक्षसांच्या हाती पडलेला अमृतकुंभ राक्षसांच्या ताब्यातून पुन्हा मिळवण्यासाठी भगवान विष्णूंनी मोहिनी रूप घेतले होते. त्या मोहिनीराजचे सुंदर मंदिर नेवासे येथे आहे. ते पाहावयास मिळेल म्हणून मला खूप आनंद झाला. बाबांनी ही कथा सांगितल्याचं मला आणि सोपानाला चांगलंच आठवत होतं. मी म्हटलं, दादा, अरे सोपानाने किती छान विषय मांडला. शाब्बास सोपाना, शाब्बास. दादा, जाऊया ना आपण, जाऊया की. मी असं म्हणताच सगळ्यांनी अनुमती दिली आणि आम्ही नेवाशाला जायला निघालो. नेवाशापासून थोड्याच अंतरावर एक प्रेत यात्रा चालली होती. एक स्त्री कपाळावर कुंकवाचा मळवट भरलेली, हातात हिरवा चुडा भरलेली त्या प्रेताच्या मागे चालली होती. ती त्या मृत व्यक्तीची पत्नी असावी. ज्ञानेशा एका खडकावर डोळे मिटून बसला होता. त्या स्त्रीनं ज्ञानेशाजवळ जाऊन त्याला नमस्कार केला. तिच्या बांगड्यांच्या आवाजानं ती कोणी विवाहित स्त्री असावी असं समजून ज्ञानेशाच्या मुखातून अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद निघाला. तोच ती स्त्री मोठ्यानं रडायला लागली. अहो, माझे पती वारले. ही त्यांची प्रेत यात्रा आहे. मी त्यांच्या बरोबर सती जायला निघालीये आणि तुम्ही असा काय आशीर्वाद देताय? ज्ञानेशा झटकन भानावर आला. मनोमन म्हणाला, माझा आशीर्वाद खोटा ठरू नये. ज्ञानेशानं निवृत्ती दादाकडे पाहिलं. निवृत्ती दादाने मानेने होकार दिला. ज्ञानेशा त्या मृत व्यक्तीच्या तिरडीजवळ गेला. तिच्या पतीला हाक मारली. सदानंद, चल उठ पाहू, उठ लवकर. अरे, इतक्या वेळ का कुठे झोपायची असते? आणि काय आश्चर्य, ती मृत झालेली व्यक्ती तिरडीवर उठून बसली. बोला ज्ञानदेव महाराजांचा, ज्ञानदेव महाराजांचा, संत ज्ञानेश्वरांचा, ज्ञानदेव महाराजांचा, संत ज्ञानेश्वरांचा. नेवासे येथे आमचा मुक्काम मोहिनीराज मंदिरा शेजारील एका धर्मशाळेत होता.
पुनर्जन्म मिळालेले सदानंद म्हणजे सच्चिदानंद बाबा आणि त्यांची पत्नी आमचे शिष्य झाले होते. ग्रामस्थांच्या आग्रहावरून ज्ञानेशा निवृत्तीदादा प्रवचन कीर्तन करीत असत. एक दिवस निवृत्तीदादा म्हणाला, ज्ञाना, नेवासे हे अत्यंत पवित्र स्थळ आहे. येथे दुथडी भरून खळखळून वाहणारी प्रवरा नदी अमृत वाहिनी आहे. प्रवरा गोदावरीचा संगमही इथून जवळच आहे. आजपर्यंत आपल्या प्रवचनातून तू भक्तियोग, कर्मयोग सांगत असलास तरी तो तोंडीच ना. भगवद्गीतेमधील श्रीकृष्णाचे हे विचार लोकांजवळ कायम राहावयास हवे. भक्ती म्हणजे काय, कर्म म्हणजे काय हे लोकांना समजावे म्हणून श्रीकृष्णाने सांगितलेली संस्कृत गीता तुला सोप्या मराठी भाषेत लिहायची आहे. आपल्या धर्मग्रंथातील खरे ज्ञान लोकांना समजल्याशिवाय धर्मभेद, जातीभेद, स्त्री पुरुष भेद नष्ट होणार नाही. कर्मकांडाचं अवडंबर नष्ट होणार नाही. म्हणून हे कार्य तुझ्या हातून व्हावे. मग दिवस नक्की झाला आणि एका सुमुहूर्तावर गणेश चतुर्थीच्या दिवशी हा ज्ञान यज्ञ सुरू झाला. असंख्य भाविक ज्ञानेशाचं प्रवचन ऐकायला जमले होते. पुनर्जन्म मिळालेले सदानंद कुलकर्णी भूर्जपत्र आणि लेखणी सरसावून लिहायला सिद्ध झाले. ज्ञानेशाच्या मुखातून पहिलं शब्द सुमन उमललं. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा. ज्ञानेशाच्या रसाळ वाणीतून बाहेर पडणारे शब्द भक्त मंडळी मोठ्या तन्मयतेनं श्रवण करीत होती. ज्ञानेशा सांगत होता आणि सदानंद म्हणजे सच्चिदानंद बाबा ते लिहून घेत होते. गीतेचा एक एक अध्याय संपत होता. उमलत्या कळीचा सुगंध पाकळी उमलताना जसा हळूहळू मुक्त होऊ लागतो आणि ती पूर्ण उमलल्यावर जशी सुगंधाची लयलूट करतो त्याप्रमाणे ज्ञानेशानं सुरू केलेल्या गीता ज्ञान यज्ञ कमलाच्या एका मागून एक अशा 18 पाकळ्या उमलल्या आणि हा ज्ञान यज्ञ पूर्ण झाला. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दानहे. अशी विश्वात्मक देवाला प्रार्थना करून पसाय दानाने भावार्थ दीपिका पूर्ण झाली. तिलाच तुम्ही ज्ञानेश्वरी म्हणता. भावार्थ दीपिका पूर्ण झाल्यावर आम्ही सगळे पुन्हा आळंदीला आलो. निवृत्ती दादाने मांडे खायची इच्छा व्यक्त केली. मी मांडे करण्याची सगळी तयारी पूर्ण केली. पण मांडे भाजण्यासाठी खापर म्हणजे मातीचा तवा नव्हता. तो आणायला मी गौरीकडे कुंभारवाड्यात गेले. मी गौरीकडून खापर घेऊन येत असता रस्त्यात विसोबा चाटी भेटले. म्हणाले, काय बघते इकडे कुठे गेली होतीस? खापर आणायला. निवृत्ती दादाला मांडे खायचे. संन्याशाच्या पोराला मांडे खायची इच्छा झाली काय? त्यांना कशाला हवे जिभेचे चोचले? खापर आणते, खापर इकडं. मांडे खाता येतले का असं म्हणून त्यांनी माझ्या हातातलं खापर घेतलं आणि हिसकावून पडून टाकलं. मी तशीच पुन्हा गौरीकडे पळत सुटले दुसरं खापर आणायला. तर ते माझ्या मागे धावत आले.
गौरीला कडाडून म्हणाले, गौरे, हिला खापर द्यायचं नाही. का हो, तुम्हाला का दिडकी द्यावी लागते? माझी खापर आहे ती, मी देणार. अरे गौरे, तुझी जीभ चांगली सळसळ सुटत चालली की. हिला सांगितलं, एकदा सांगितलं, हिला खापर द्यायचं नाही म्हणजे द्यायचं नाही. कशी देतो तेच पाहते. आणि त्यांनी एक कोपऱ्यातली काठी उचलली आणि तिचे सगळे मडके गाडगे रांजण सगळं फोडून टाकले. मी तशीच हिरमुसली होऊन पुन्हा घरी आले. माझा रडवेला चेहरा पाहून ज्ञानेशा म्हणाला, फुकते, का ग रडतेस? अरे मला खापर नाही मिळालं, आता निवृत्ती दादाला मांडी कशी खायला देणार? तसे तो म्हणाला, निराश होऊ नकोस, तू माझ्या पाठीवर मांडे फास. आणि ज्ञानेशानं ओंकाराचं उच्चारण केलं. जठराग्नी प्रदीप्त केला आणि त्याच्या तोंडातून ज्वाळा निघू लागल्या. त्याची पाठ तव्यासारखी लाल झाली. मी त्याच्या पाठीवर पटापट 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 मांडे घातले. आणि आम्ही सगळे गरमागरम मांडे खाऊ लागलो. हा सर्व अघटित प्रकार विसोबासाठी चोरून पाहत होते. खरं तर आमची कशी फजिती होते हे पाहायला ते आले होते. पण समोरचे दृश्य पाहून ते चकित झाले. त्यांना आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला. ते आत आले, माझ्या पाया पडू लागले, म्हणाले, मी तुम्हाला खूप छळले, मला क्षमा करा. तुम्ही कोणी सामान्य नाही, तुम्ही असामान्य आहात. माझ्या हातून पाप घडले, मला क्षमा करा, माझ्यावर कृपा करा. मग निवृत्ती दादाने सोपानाकडून त्यांना अनुग्रह दिला. पुढे ते विसोबा खेचर या नावानं ओळखले जाऊ लागले. ते एवढे श्रेष्ठ झाले की नामदेवांनी त्यांना आपले गुरु केले. एक मोठे सिद्धिप्राप्त हठयोगी होते चांगदेव महाराज. आपल्या तपसाधनेच्या बळावर ते 1400 वर्ष जगले. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कुंटांबे येथे त्यांचे वास्तव्य होते. सिद्धयोगी म्हणून ते प्रसिद्ध होते. शास्त्र ग्रंथाचे ज्ञान त्यांना पुरेपूर होते. 64 कला त्यांना अवगत होत्या. 14 विद्यांमध्ये ते प्रवीण होते. हठयोगाचे अमानुष सामर्थ्य त्यांच्यात होते. वायुवेगाने चालणे, अदृश्य होणे असे नाना प्रकार ते करीत. त्यांचा शिष्यगणही खूप मोठा होता. मात्र त्यांना आपल्या सिद्धीचा गर्व होता. आपल्यासारखे सामर्थ्यवान आपणच हा भाव त्यांच्या मनी ठासून भरला होता. अशा वरिष्ठत्वाच्या जाणीवेत धुंद असतानाच ज्ञानेशानं रेड्यामुखी वेद वदवल्याची वार्ता त्यांच्या कानी आली. तेव्हा आपल्यापेक्षा वरचढ कोणीतरी आहे हे पाहून ते मनातून सरकले. त्यांच्या तथाकथित महानतेला धक्का बसला. अहंकाराला ठेच पोहोचली. आम्हाला भेटण्याची त्यांना उत्कट इच्छा निर्माण झाली. तत्पूर्वी त्यांनी आम्हास पत्र लिहिण्यास घेतले. पण पत्राचा मायना काय लिहावा तेच त्यांना सुचेना. या मुलांना लहान म्हणून चिरंजीव लिहावे तर अधिकाराने योग सामर्थ्याने ते मोठे दिसतात. तीर्थरूप लिहावे तर वयानं लहान आहेत. चांगदेव
संभ्रमात पडले. शेवटी काही न सुचून त्यांनी ते कोरेच पत्र शिष्यांकरवी पाठवले. पत्र घेऊन शिष्य आळंदीला आले. ते पत्र पाहून मी म्हटलं, काय रे दादा, 1400 वर्ष तपस्या करून सर्व सिद्धीचा अधिकारी होऊन चांगदेव महाराज कोरे ते कोरेच राहिले की रे. त्यांचा कोरेपणा दूर करणारं उत्तर लिहायला पाहिजे. मी असं म्हणताच निवृत्ती दादा ज्ञानेशाला म्हणाला, ज्ञाना, अरे ही मुक्ता सांगते तसं पत्राचं उत्तर लिही. मग ज्ञानेशानं 65 ओव्यांचं उत्तर लिहून ते शिष्यांकरवी चांगदेवांना पाठवलं. त्यालाच चांगदेव 65 असं म्हणतात. त्यानंतर चांगदेव महाराज वाघावर बसून हाती नागाचा चाबूक घेऊन आपल्या शिष्यांच्या लवाजम्याचं आपल्या सिद्धी सामर्थ्याचे प्रदर्शन करीत आम्हाला भेटायला निघाले. चांगदेव महाराज वेशीपर्यंत आल्याची बातमी त्यांचे शिष्य घेऊन आले. त्यावेळी आम्ही भावंड सकाळचे कोळे ऊन अंगावर घेत एका भिंतीवर बसलेलो होतो. चांगदेवांची योग्यता जाणत असल्यानं निवृत्ती दादा ज्ञानेशाला म्हणाला, ज्ञाना, चांगदेवांच्या इतमामाला शोभेल असे आपण त्यांना सामोरे गेले पाहिजे. मी म्हटलं, दादा, अरे ते तर वाघावर बसून हाती नागाचा चाबूक घेऊन येत आहेत. त्यांच्या इतमामाला शोभेल असे आपण आता कसे सामोरे जाणार? तोच ज्ञानेशा म्हणाला, मुक्ता, सोपाना, अरे आपण या भिंतीवर बसलोय ना, की भिंतच चालवीत नेली तर? अरे वा वा, चालेल चालेल. मी आणि सोपान एकदमच बोलून गेलो. मग ज्ञानेशानं निवृत्ती दादाच्या आज्ञेने ओंकाराचं उच्चारण केलं, भिंतीत चैतन्य प्रेरित केलं. आणि काय आश्चर्य, आम्ही ज्या भिंतीवर बसलेलो होतो ना, ती भिंत चालू लागली.